नमस्कार. या व्हिडिओमधून पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत करतो. तर पहा, UDIS प्लसचा फॉर्म आपण या ठिकाणी सर्वांनी भरलेला असेल. UDIS प्लसच्या वेबसाईटवरती ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर आपल्याला संपूर्ण जो काही डाटा आहे तो व्हॅलिडेट करून घ्यायचा होता आणि त्यानंतर जो काही शेवटचा टॅब होता, म्हणजे आपल्याला जो काही डाटा भरलेला आहे तर तो सर्टिफाय करून घेणं. तर त्या ठिकाणी सर्टिफाय करून घेण्यासाठी जो काही टॅब आहे तो चालू नव्हता, परंतु तो आजपासून चालू करण्यात आलेला आहे, ऍक्टिव्ह झालेला आहे. आता या ठिकाणी जर तुम्ही शाळेचा UDIS प्लसचा फॉर्म ऑनलाईन भरलेला असेल तर आता या ठिकाणी हा फॉर्म सर्टिफाय आपल्याला करून घ्यायचा आहे. तर हा सर्टिफाय कशा पद्धतीने करायचा तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. आणि जर तुम्ही UDIS प्लसची माहिती ऑनलाईन भरली नसेल तर ऑनलाईन माहिती कशा पद्धतीने भरायची तर यासाठीचा व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता आणि फॉर्म भरून तुम्हाला तुमची माहिती सर्टिफाय करून घेता येईल. तर यासाठी आपल्याला UDIS प्लसच्या वेबसाईटवरती यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही ही जी काही माहिती आहे तर ती सर्टिफाय करायची असेल तर तुम्हाला मोबाईलवरून सुद्धा सर्टिफाय करता येईल. तुम्ही फक्त या ठिकाणी सगळी माहिती आधी भरलेली असणं आवश्यक आहे. या ठिकाणी माहिती भरलेली असेल तर या ठिकाणी आपण लॉग इन करायचं आहे. या ठिकाणी युजर नेम पासवर्ड टाकून कॅप्चा टाकायचा आहे आणि या ठिकाणी लॉग इन करायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर या ठिकाणी तुमच्या शाळेचं लॉग इन होणार आहे. लॉग इन या ठिकाणी होईल. आता या ठिकाणी आपल्याला आपला जो काही भरलेला फॉर्म आहे तो ओपन करायचा आहे. या ठिकाणी क्लिक हिअर टू ओपन DCF टू फिल द डाटा याच्यावरती आपल्याला जायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी फॉर्म ओपन होईल. आता या ठिकाणी आपण जे काही सगळे फॉर्म्स आहेत याच्यामधील सगळे फॉर्म या ठिकाणी आपण भरलेले आहेत. या ठिकाणी त्याच्यामुळे फॉर्म स्टेटस कम्प्लिटेड असं दाखवत आहे. आता या ठिकाणी जे काही स्टेटस आहे सर्टिफायचं त्या ठिकाणी नॉट सर्टिफाईड असं आहे. या ठिकाणी तुमचे स्टेटस कम्प्लिटेड ऑल फॉर्म्स असं असेल. या ठिकाणी आपल्याला हा जो काही फॉर्म आहे सर्टिफाय करायचा आहे, म्हणजे या ठिकाणी जे काही स्टेटस आहे ते आपलं सर्टिफाय होईल. आता या ठिकाणी एक लक्षात घ्यायचं आहे की सर्टिफाय करण्याच्या आधी तुमची सगळी माहिती तुम्ही व्यवस्थित चेक करायची आहे. सगळ्या फॉर्म्स मधील माहिती तुमची बरोबर आहे की नाही तर हे एकदा चेक करायचं आहे. काही चुका असेल, काही दुरुस्ती करायची असेल तर एकदा दुरुस्त करायचं आहे. त्यानंतर सगळी माहिती तुम्ही एकदा सेव्ह करून घ्या आणि त्यानंतर या ठिकाणी काय फॉर्म स्टेटस आहे त्या ठिकाणी सगळं कम्प्लिटेड आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डाटा व्हॅलिड करून घ्यायचा आहे. यासाठी 41 नंबर जो काय टॅब आहे व्हॅलिडेशन ऑफ फिल्ड डाटा तर याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर व्हॅलिडेशन डाटा याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला व्हॅलिडेट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी आपण जी काही माहिती भरली आहे त्या ठिकाणी व्हॅलिड होईल. तर व्हॅलिडेशन केल्यानंतर या ठिकाणी जे काही स्टेटस आहे ते सक्सेसफुल असं येणार आहे. जे काही सगळे पॉईंट आहेत तर त्यासमोर सक्सेसफुल असं स्टेटस येईल. एखादा जर स्टेटस या ठिकाणी अनसक्सेसफुल असं जर आलं तर तो जो काही टॅब आहे तो जो काही फॉर्म आहे ओपन करायचा आहे बॅक येऊन. त्यानंतर त्याच्यातली माहिती काय चुकली आहे ही एकदा पाहायचं आहे. त्यानंतर ती सगळी माहिती सेव्ह करून या ठिकाणी आपल्याला व्हॅलिडेशन करून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी जे काही व्हॅलिडेशन आहे तर ते या ठिकाणी सगळ्या पॉईंटच्या समोर सक्सेसफुल या ठिकाणी येणं आवश्यक आहे, तरच तुमचा फॉर्म या ठिकाणी सर्टिफाय होणार आहे. त्यानंतर या ठिकाणी व्हॅलिडेशन झाल्यानंतर सगळं स्टेटस सक्सेसफुल आल्यानंतर आपण या ठिकाणी बॅक यायचं आहे. तर बॅक आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्टिफाय करायचं आहे. सर्टिफाय करण्यासाठी या ठिकाणी थोडंसं खाली या. त्यानंतर या ठिकाणी 43 नंबरचा पॉईंट आहे टॅब आहे कंपॅरिझन अँड सर्टिफाय डाटा. आपल्याला फॉर्म सर्टिफाय करायचा आहे. यासाठी आपल्याला या टॅबवरती जायचं आहे. तर या टॅबवरती आपण गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जे काही कंपॅरिझन डाटा आहे तो दिसेल. या ठिकाणी गेल्या वर्षीचा म्हणजे 2019-20चा जो काही डाटा आहे तो दिसेल आणि 20-21 आपण म्हणजे या वर्षीचा भरलेला डाटा. तर कंपॅरिझन करायचं आहे कोणत्या ठिकाणी आपली माहिती या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजे गेल्या वर्षीच्या फॉर्म मधील माहिती आणि या वर्षीच्या फॉर्म मधील माहिती बरोबर आहे का, आपण कोणत्या ठिकाणी बदल केला आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर या ठिकाणी फॅसिलिटीज आहेत, तुम्ही कोणकोणती माहिती भरलेली आहे ती एकदा चेक करून घ्या. त्यानंतर टीचर डिटेल्स आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी एनरोलमेंट म्हणजे विद्यार्थ्यांची संख्या आहे. ही जी काही माहिती आहे त्या ठिकाणी एकदा तुम्ही चेक करा आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी सर्टिफिकेशन मॉड्यूलवरती यायचं आहे. आता या ठिकाणी सर्टिफिकेशन मॉड्यूलवरती आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला डिक्लेरेशन करायचं आहे. त्यासाठी आपण या चेक बॉक्सवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की ही जी काही माहिती आहे, तुम्ही जो काही फॉर्म भरलेला आहे तो 100% तुमचा बरोबर आहे याची खात्री झाल्यानंतर या ठिकाणी हा जो काही डाटा आहे तो आपण सर्टिफाय करून घ्यायचा आहे. कारण या ठिकाणी सूचना आहे की जर काय एकदा तुम्ही हा फॉर्म सर्टिफाय केला तर नंतर हा जो काही फॉर्म आहे
फ्रीज होतो, म्हणजे या ठिकाणी तुम्हाला नंतर याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल किंवा दुरुस्ती करता येत नाही, एडिट करता येत नाही. त्याच्यामुळे आपण एकदा खात्री करून घेतल्यानंतरच या ठिकाणी डाटा सर्टिफाय करायचा आहे. तर आता या ठिकाणी आपण हा जो काही डाटा आहे तो सर्टिफाय करून घेऊया. त्यासाठी आपल्या या ठिकाणी या चेक बॉक्सवरती टिक करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी डिक्लेअर्ड बाय म्हणजे हेडमास्टरचं नाव टाकायचं आहे, डेजिग्नेशन हेडमास्टर येईल आणि या ठिकाणी मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर टाकून या ठिकाणी आपल्याला सर्टिफाईड डाटा याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मुख्याध्यापकांचं नाव, डेजिग्नेशन, त्याच्यानंतर मोबाईल नंबर इंटर करायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला सर्टिफाईड डाटा याच्यावरती क्लिक करून सर्टिफाईड डाटा याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर सर्टिफाईड डाटा याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी डाटा आपला सक्सेसफुली सर्टिफाईड झालेला आहे अशा प्रकारचा या ठिकाणी मेसेज आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी आपण जो काही डाटा सर्टिफाय केला तर तो या ठिकाणी सक्सेसफुल सर्टिफाईड झालेला आहे. तर या ठिकाणी सर्टिफाय झाल्यानंतर या ठिकाणी थँक्यू स्कूल डाटा हॅज बीन सर्टिफाईड सक्सेसफुली अशा प्रकारचा तुम्हाला मेसेज पाहायला मिळेल. नंतर आपण डाटा या ठिकाणी सक्सेसफुली सर्टिफाय केलेला आहे. त्यानंतर आपल्याला एक्नॉलेजमेंटची प्रिंट काढून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण एक्नॉलेजमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती आपण क्लिक केलं की या ठिकाणी एक्नॉलेजमेंट डाउनलोड होईल. या ठिकाणी याची प्रिंट काढून आपल्या शाळेस्तरावरती ठेवायची आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला डाटा सर्टिफाय करून घेता येईल. या ठिकाणी डॅशबोर्डवरती जायचं असेल तर डॅशबोर्डवरती क्लिक करायचं आहे. डॅशबोर्डवरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी स्टेटस तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी मगाशी नॉट सर्टिफाईड अशा प्रकारचं स्टेटस होतं. आता आपण या ठिकाणी डाटा सर्टिफाय करून घेतला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी स्टेटस सर्टिफाईड असं झालेलं आहे. डाटा या ठिकाणी सर्टिफाय करून घेतल्यानंतर आपल्या ठिकाणी UDIS प्लसचा सर्टिफाईड जो फॉर्म आहे, आपण जे काही माहिती फिलअप केलेली आहे तर तो फॉर्म आपल्याला पूर्ण डाउनलोड करून घ्यायचा असेल तर यासाठी आपला डाउनलोड फुल डिसिप याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला जो काही UDIS प्लसचा सर्टिफाईड फॉर्म आहे, जे काही आपण सगळी माहिती भरलेली आहे तर ती सगळी माहिती भरलेला फॉर्म या ठिकाणी डाउनलोड होईल आणि या ठिकाणी तुम्हाला याची प्रिंट काढून हा शाळा स्तरावरती याची हार्ड कॉपी ठेवता येईल. या ठिकाणी सर्टिफिकेशन स्टेटस सर्टिफाय असं आलेलं आहे. म्हणजे आपण या ठिकाणी माहिती भरून जी माहिती भरलेली आहे ती सर्टिफाईड केलेली कॉपी या ठिकाणी आपण डाउनलोड करून घेतलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला या ठिकाणी सर्टिफाय केलेला जो काही DCF फॉर्म आहे तो डाउनलोड करून घेता येईल. तर आता या ठिकाणी आपण मागाशी सांगितलेलं होतं की एकदा का आपण जी माहिती फिलअप केलेली आहे तर ती माहिती फिलअप केल्यानंतर जर डाटा तुम्ही एकदा सर्टिफाय केला तर त्या माहितीमध्ये कोणत्याही प्रकारचं करेक्शन किंवा बदल करता येत नाही. म्हणजे या ठिकाणी आपण एकदा का शाळा स्तरावरून शाळा लॉग इन वरून सगळी माहिती सर्टिफाय केली तर आपल्याला शाळा लॉग इन वरून कोणत्याही प्रकारचा बदल करता येत नाही. तर आता या ठिकाणी आपण डाटा पूर्णपणे सर्टिफाय केलेला आहे. समजा मला या ठिकाणी कॅटेगरीमध्ये काय बदल करायचा असेल, म्हणजे आपण सर्टिफाय केल्यानंतर लक्षात आलं की कॅटेगरीमध्ये काही माहिती चुकली आहे, ती दुरुस्त करण्यासाठी जर मी ट्राय केला, कॅटेगरीवरती आपण क्लिक केलं, कॅटेगरीचा फॉर्म जर ओपन केला तर या ठिकाणी सेव्हचा जो काही ऑप्शन आहे तो निघून गेलेला तुम्हाला पाहायला मिळेल. म्हणजे आपण याच्यामध्ये कोणताही बदल करू शकत नाही. जरी बदल केला तरी आपल्या ठिकाणी ही माहिती सेव्ह करता येणार नाही. म्हणजे फक्त नेक्स्टचा जो काही ऑप्शन आहे तर तोच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. सेव्हचा ऑप्शन या ठिकाणी निघून गेलेला आहे. मग आता जर तुमच्या माहितीमध्ये म्हणजे तुम्ही माहिती एकदा का सर्टिफाय केली आणि तुमच्या नंतर लक्षात आलं की आपला एखादा फॉर्म चुकलेला आहे, त्या माहितीमध्ये दुरुस्ती करायची असेल, करेक्शन करायची असेल तर ती माहिती तुम्ही कशा प्रकारे करेक्ट करू शकता किंवा त्याच्यामध्ये कशा प्रकारे बदल करू शकता. तर एक लक्षात घ्यायचं आहे की एकदा का तुम्ही माहिती सर्टिफाय करून घेतली की तुम्हाला शाळा लॉग इन वरून म्हणजे तुम्ही मुख्याध्यापक लॉग इन वरून त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करू शकत नाही. परंतु जर तुम्हाला त्याच्यामध्ये करेक्शन करण्याची गरज असेल तर या ठिकाणी तुम्हाला करेक्शन करता येईल. परंतु तुम्हाला ते करेक्शन करण्यासाठी तुम्हाला जे काही तालुक्याचे डाटा एंट्री ऑपरेटर असतात म्हणजे MIS असतात, ब्लॉक लेवलचे MIS असतात, तर ब्लॉक MIS यांच्याशी कॉन्टॅक्ट करावा लागेल. आणि तर या ठिकाणी तुम्ही नोट पाहू शकता की या ठिकाणी इन केस ऑफ एनी करेक्शन नीडेड प्लीज कॉन्टॅक्ट ब्लॉक MIS. म्हणजे या ठिकाणी तुम्ही एकदा का माहिती सर्टिफाय केली आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही करेक्शन करण्याची गरजच असेल तर ब्लॉक MIS यांच्याशी तुम्ही संपर्क साधायचा आहे. तुमच्या माहितीमध्ये ब्लॉक लेवलवरून करेक्शन करता येणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला शाळा स्तरावरून म्हणजे मुख्याध्यापक लॉग इन वरून कोणत्याही प्रकारचं करेक्शन करता येणार नाही. म्हणजे तुम्ही एकदा माहिती सर्टिफाय केल्यानंतर परंतु तुम्हाला ब्लॉक लेवलवरून कोणत्याही प्रकारचं करेक्शन करता येईल. आणि या ठिकाणी जर तुम्हाला ब्लॉक लेवलचा नंबर
मिळवायचा असेल, माहिती नसेल तर या ठिकाणी तुम्ही पहा होमवरती यायचं आहे. होम पेजवरती आल्यानंतर या ठिकाणी पहा ब्लॉक MIS आणि डिस्ट्रिक्ट MIS असे 2 ऑप्शन दिसतील. ब्लॉक MIS याच्यावर जर तुम्ही क्लिक केलं तर या ठिकाणी पहा ब्लॉक MIS ला कोण आहे तर त्यांचं नाव या ठिकाणी दिसेल आणि त्या ब्लॉक MIS चा मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. तर हा मोबाईल नंबर तुम्ही घ्यायचा आहे आणि कॉल करून तुम्हाला ज्या ठिकाणी करेक्शन करायचं असेल तर ते करेक्शन तुम्ही एकदा सर्टिफाय केल्यानंतर करू शकता. तर अशा प्रकारे पहा UDIS प्लसची माहिती आपण फिलअप केल्यानंतर ती सर्टिफाय कशा पद्धतीने करायची आणि जर एकदा का माहिती आपण सर्टिफाय केली त्याच्यामध्ये करेक्शन करायचं असेल तर कशा पद्धतीने आपण त्याच्यामध्ये करेक्शन करून घेऊ शकतो, कोणाला संपर्क साधायचा, त्याच्यानंतर आपल्याला एक्नॉलेजमेंटची प्रिंट आणि आपण जी काही माहिती सर्टिफाय केली तर त्याचा DCF फॉर्म कशा पद्धतीने डाउनलोड करून घ्यायचा या संदर्भातील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटूया अशाच प्रकारच्या नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.